चेक करूयात कारण ट्राय केलेलं नाही. 1 मिनिट मी ऑन करते. आवाज येतो का? In a water solution, the pH value is in. आवाज येतो का बघा. आवाज येतो का सांगा मला. तर आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल आहे मेजरमेंट ऑफ पीएच व्हॅल्यू ऑफ वॉटर सॅम्पल. आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल आहे मेजरमेंट ऑफ पीएच व्हॅल्यू ऑफ वॉटर सॅम्पल. तर आता बघा आपल्याला पीएच लेवल ऑफ वॉटर कशासाठी कॅल्क्युलेट करावी लागते. तर जे आपल्या ट्रीटमेंट प्रोसेसेस आहेत आपण बघितले, क्लोरिनेशन असेल किंवा कोएग्युलेशन, फ्लॉक्युलेशन, या सगळ्या ज्या प्रोसेस आपण वर्कआउट करणार आहे त्या सगळ्या आपल्या कशावरती डिपेंड आहेत तर पीएच व्हॅल्यू ऑफ वॉटर सॅम्पल. ती जर आपली पीएच व्हॅल्यू ॲसिडिक आहे किंवा बेसिक आहे ते आपल्याला पहिल्यांदा चेक करावं लागेल. त्यानंतर आपण त्या सगळ्या ट्रीटमेंट प्रोसेस आहेत त्या वर्कआउट करणार आहे. तर आता बघा स्टार्ट करते मी व्हिडिओ. Hello viewers, in this program we shall see as how to measure the pH value in a water solution. The pH value is a measure of H ion concentration in water. Mathematically, it can be expressed as inverse of logarithm of H ion concentration. The pH value varies between 0 to 14 with 7 as the value for the neutral water. pH value is an indirect measure of acidity or alkalinity present in water. If values lesser than 7 indicate presence of acidity, whereas values higher than 7 indicate presence of alkalinity in water. इथं बघा Acidity, जे आपल्या whereas पीएच ची व्हॅल्यू values higher than 7 पीएच ची जी व्हॅल्यू आपली 0 to 7 मध्ये जर आली, आपल्याला जी काय आपण कॅल्क्युलेट करणार आहे पीएच ची व्हॅल्यू ते 0 ते 14 पर्यंत कॅल्क्युलेट करणार. ती कशी कॅल्क्युलेट करायची पण पुढे दिलेली आहे तुम्हाला. मध्ये जर आपली व्हॅल्यू आली तर जे वॉटर आहे आपण of alkalinity in water. The pH value for drinking water usually should lie between 6.5 to 8.5. Now let us see as how do we measure the pH value in laboratory. The most commonly employed method is electrometric method. In electrometric method, an instrument called pH meter is used. The pH meter comprises of a potentiometer, a temperature compensating device, and a pH electrode. A pH meter usually has 3 controls. सगळ्यांनी व्यवस्थित बघायचंय काय काय सांगितलंय. आपण ही जे पीएच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार ती कशावरती डिजिटल पीएच मीटर वरती करतो. त्याचे कोणते कोणते फंक्शन आणि सिम्बॉल आहेत ते बघा. A function switch having 3 positions. Standby mode is used
When the instrument is idle, pH mode when the measurements are carried out, and millivolt mode when we want to measure the potential of the solution. A temperature knob for application of temperature compensation. Now, since pH value is dependent on temperature, therefore we need to apply correction or temperature compensation if the measurements are not made at a temperature of 27 degrees centigrade. Now remember that this knob is for application of temperature compensation and not for measurement of temperature. The third knob, which is termed as asymmetric potentiometer, or in some instruments it is also termed as a calibration or CAN knob. This knob is used for calibration of the instrument. In addition, we require a temperature measuring device, pH tablets, or buffer powder to prepare the solutions of known pH values. मी आहे आता प्रॅक्टिकल चालू आहे माझं. Demineralized एकच water. मिनिट थांबा. ऍडमिट झालेत मुलं अजून. मेसेज एकच मिनिट ऍड करते मी सगळ्यांना. मॅडम ते व्हिडिओ बदला, ते काहीच कळत नाही. हा ते एकदम स्लो आहे, पण तुम्हाला मी मधून मधून सांगते ना. श्रीनिवास झालेत का बघा, ऍड झाले असतील, केले बऱ्याच जणांना आता ऍड. थोडस स्लो आहे पण तुम्हाला समजेल, मी पण बोलते मधून मधून. रिक्वेस्ट रेंज प्रॉब्लेम आहे, आता आली श्रीनिवासची रिक्वेस्ट मला. एक मिनिट. म्हणजे व्हिडिओ हा छान आहे, म्हणजे ह्याच्यात असं काही जास्तीचं म्हणून सिलेक्ट केलाय मी हा. मला काही डाऊट असेल तर मला मी म्यूट अनम्यूट करून विचारू शकता. चालेल, स्टार्ट करूया. सगळी सांगितलंय की लवकर करायचे, तरी पण लेट करतात पोरं.
मॅम आवाज येत नाहीये. मॅम वॉइस काहीच येत नाही. एक मिनिट. त्याचा तो 6.5 to 8.5 हा असायला पाहिजे. तुम्ही जे आता सपोज आपण फिल्ट्रेशन केलंय वॉटरचं, जे आपलं वॉटर होतं आपण ते प्युरिफाय केले, तर त्याचा नॉर्मल रेंज किती ड्रिंकिंग वॉटरची 6.5 to 8.5. As how do we measure the pH value in laboratory? The most commonly employed method is electrometric method. In electrometric method, an instrument called pH meter is used. The pH meter comprises of a potentiometer, a temperature compensating device, electrode. The pH meter is used when the instrument is idle, pH mode when the measurements are carried out, and millivolt mode when we want to measure the potential of the solution. A temperature knob for application of temperature compensation. Now, since pH value is dependent on temperature, therefore we need to apply correction, temperature compensation, if the measurements are not made at a temperature of 27 degrees centigrade. Now remember that this knob is for application of temperature compensation and not for measurement of temperature. आता याच्यामध्ये बघा, डिजिटल पीएच मीटर मध्ये हे जे टेम्परेचरचं मेजरमेंट आहे, म्हणजे टेम्परेचर मेजरमेंटचं सॉकेट नाहीये, तर तुम्ही काय करणार आहे, डिजिटल पीएच मीटर मध्ये तुम्हाला किती टेम्परेचर हवे ते तुम्ही इथं सेट करणार आहे. तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही मला सांगायला आलं पाहिजे की बाबा हे टेम्परेचर आहे, ते आपण टेम्परेचर सेट करण्यासाठी. The third knob, which is termed as asymmetric potentiometer, or in some instruments, it is also termed as a calibration or CAN knob. This knob is used for इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय बघा, की सपोज एखादं इन्स्ट्रुमेंट आहे, आता आपलं हे पीएच मीटर, त्याचं कॅलिब्रेशन करायचं म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जे आपलं केलेलं टेम्परेचरच्या मशीनचं कॅलिब्रेशन करायचं म्हणजे ती मॅडम तुमचा आवाज कट व्हायला. चेक करणं म्हणजे काय झालं तर आपण त्या मशीनचं कॅलिब्रेशन करतो. म्हणजे तर आता बघा, व्हिडिओ आणि आवाज होणे एकत्र, कॅलिब्रेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंटचं तुम्हाला तिसरं युनिट आहे ते दाखवलेलं. ते युनिट कॅलिब्रेशन म्हणजे काय लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांना अगोदर, म्हणजे वेट. हॅलो मॅडम, वॉइस येत नाही. मॅम तुमचा वॉइस येत नाहीये.
नेटवर्क गेलंय माझ्या मोबाईल वरून. ठीक आहे थांबा. मॅडम ठीक आहे ठीक आतापर्यंत आहे काय ठीक आहे सांगितलं करते. काहीच कळालं नाही बरं का. काय काय हॅलो. आतापर्यंत जे काय काय सांगितलं काहीच कळालं नाही. बर बर चालेल. इथं नेटवर्क गेलं लॅपटॉपचं ते मी करते कनेक्ट थांबा एक मिनिट. थोडस नेटवर्क प्रॉब्लेम येत करते मी कनेक्ट एक मिनिट थांबा. बघा आता. आवाज येतोय का तुम्हाला? हा येतोय. आवाज येत नाहीये का व्हिडिओचा? नाही येत आहे मॅम आवाज. इको तयार होते. इको फॉर्म होते म्हणूनच मी माईक बंद केलता. माईक बंद केला तर आवाज येत नाही ना मॅम. of the instrument. आता कोणाला ऍड This करायला is सांगू नका. ते also मोबाईल termed as कनेक्ट a calibrate. मी मोबाईल कनेक्ट केला की ते इको फॉर्म होतोय. आता ऍडच करून घेत नाही मी कोणाला. हे तुम्ही आहेत तेच व्यवस्थित बघा. मी मधून मधून सांगेल तुम्हाला. Or can knob. This knob is used for calibration of the instrument. In addition, we require a temperature measuring device, pH tablets, or buffer powder to prepare the solutions of known pH values, demineralized water. So this is either available in the market or it can be prepared in the laboratory as double distilled water. Glasses
like beakers, a measuring cylinder, and a glass rod. First, we switch on the instrument. Now check that this is in a standby mode, and also check that the electrode is properly connected to the instrument. The pH electrode should be properly filled. In case the electrolyte level falls below, then we can refill by opening this plastic cap from the side. So meanwhile, we can prepare the pH buffer solution and let the instrument get warmed up. Now I'll be using the pH tablets. So take one tablet, and I'll take another tablet of value 7 and put into the other beaker. Now as per the instructions, dissolve them in 100 ml of water. The pH buffers are ready. Now measure the temperature of the pH buffer. Wait till the reading stabilizes. So the temperature of the solution is 23.5 degrees centigrade. So we will adjust the same value on the temperature knob here, and this will enable the automatic temperature compensation to be applied. Now we will calibrate the instrument against the pH buffers of known values. So first dip the electrode in pH buffer solution of 4. Put the instrument to pH mode. So
The display should be reading 4.0. The second calibration is done with the pH buffer of 7, but before dipping the electrode to any other solution, dip into the ionized water and blot it dry. Now here a display of 7 should be given. So using the same knob, we can adjust the display to reach 7. To ensure better accuracy, we can once again recheck with the pH buffer of 4. इथं आपण काय करतोय तर इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन करतोय किंवा चेक करतोय की आपल्या जे पीएच व्हॅल्यूज आहेत त्या करेक्ट येतात. We shall wait till the reading stabilizes. So the instrument is showing 4.00, so that means that the instrument is perfectly calibrated. And now the instrument is ready for making any measurement. So we'll simply take the sample . And measure its pH value. So we can note down this value. The pH value of this sample is 8.25. Now this is well within the acceptable limit of 8.5. So thereby this water from the pH consideration is fit for consumption. Apart from this laboratory model, there are compact instruments which is available and useful for field measurements. One such instrument is this, which is called a pocket pH meter. The principle of working of this instrument is same as that of the laboratory model. It has an on-off switch, a can switch for calibrating the instrument, a hold switch for entering the calibration values, pH electrode. First, the instrument is calibrated in the laboratory with 3 pH buffers. To calibrate the instrument, put the instrument to calibration mode and dip the instrument in that buffer solution. And when the display is equal to the pH value of that buffer, we press this hold button to enter the value. So this calibration is done with 3 buffers, and once the calibration has been done, switch off the instrument, put on the cap, and you can carry it to the field. For measurement, simply switch on the instrument and dip the electrode in water for at least 1 to 2 centimeters and gently shake to note down the value. So these instruments, though they are very compact, but they are not very accurate
and they have got a limited life. So they would need replacement after a certain period of time. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? आपण कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे? अगोदर आपण काय केलं, कॅलिब्रेशन केलं आणि नंतर जे आपलं ड्रिंकिंग वॉटर आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली आपण इलेक्ट्रोड पुट करून आपली जी व्हॅल्यू आहे त्या ड्रिंकिंग वॉटरचा पीएच आहे तो आपण कॅल्क्युलेट केलं. फक्त आपण जेव्हा लॅबमध्ये करतो तेव्हा आपण मिनिमम 2 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो आणि त्याचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट करतो. त्यांनी काय होणार तर आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट मिळणार ॲव्हरेज कॅल्क्युलेट केल्यानंतर. एकापेक्षा जास्त रीडिंग घ्यायच्या. इथं आपण जे घेतलं ना, एकच रीडिंग घेतलं इथं या व्हिडिओमध्ये, पण आपण इन प्रॅक्टिकल 2 ते 3 रीडिंग घेतो आणि नंतर त्याची ॲव्हरेज कॅल्क्युलेट करतो फॉर ॲक्युरसी. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? काय डाऊट आहे इथपर्यंत कोणाला? ठीक आहे. जे दुसरं तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दाखवलं ते तुम्ही ॲक्च्युअल साईटवरती म्हणजे तिथून तुम्ही जर आणू शकत नसेल सॅम्पल ऑफ वॉटर तर तुम्ही डायरेक्टली तिथे पीएच कॅल्क्युलेट करू शकता. इन्स्ट्रुमेंट तुम्हाला ते दाखवले व्हिडिओमध्ये. हे सगळे आपल्या लॅबमध्ये आहेत. The pH value can also be determined by using pH strips. The pH strips are indicator papers which are available in the ranges 1 to 14, 2 to 10, 6.5 to 9, or they may be available in any other range. Now, to determine the pH value using the strip, we take a strip and dip it into the water sample. So allow the color to develop. And compare the color with the color given on the chart. So for example, this sample matches most with this color. So therefore the pH value of this sample is about 8. Now as you can see that this gives you only the approximate value. For a better precision, we can use the strips with half pH value intervals. Now this strip has pH value interval half, and using this strip again, we can compare the color . So the best matching is with the color indicated against value 8. So we can say that pH value of this water is approximately 8. So we have seen that there are various methods or techniques of measuring the pH value. For accurate measurement, the instrument pH meter, which is used in laboratory, is used. With this instrument, you can measure the value up to an accuracy of 0.01. For field measurement, or where the precision is not required, we can use the instruments like pocket pH meter or pH strips. The pH strips are quite commonly used
in rural areas also. Thank you. तर आता बघा, जे तुम्हाला लास्टला सांगितलं इंडिकेटरचं जे आपण वापरलं, तर ते अगोदर पीएच मीटर हे न्यू आलेलं आहे इन्स्ट्रुमेंट तुमचं. आता डिजिटल पीएच मीटरनी सगळीकडे तुमच्या पीएच मीटरची ॲक्युरेसी किती सांगितली तर 0.01 मीटर ॲक्युरेसी पर्यंत तुम्ही ते डिजिटल पीएच मीटर यूज करू शकता. तर इथं कोणाला काही डाऊट आहे का, विचारा. जे इंडिकेटर पेपरनी बघितलं त्याच्यामध्ये जास्त ॲक्युरेसी आपल्याला नाही भेटत किंवा एक्झॅक्ट आपल्याला जो पीएच आहे तो आपल्याला भेटत नाही. मग आपण काय यूज करतोय तर डिजिटल पीएच मीटर यूज करतोय. समजलंय का सगळ्यांना? कोण सांगेल मला ड्रिंकिंग वॉटरचा पीएच सांगा कोणीतरी एकाने. सुमित राऊत आहेत का? ड्रिंकिंग वॉटरचा पीएच किती सांगितला? ओरलला तुम्हाला विचारले जाते ते क्वेश्चन. सुमित राऊत, हा ड्रिंकिंग वॉटरचा पीएच सांगू शकताय तुम्ही किती असतो रेंज? ड्रिंकिंग वॉटरचा पीएच ची रेंज सांगा. एकदम इझी क्वेश्चन आहे. ड्रिंकिंग वॉटरचा पीएच सांगा. Natural waters. 6.5 to 8.5. ठीक आहे, बरोबर आहे. ही तुमची इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहे. आणि तुमचा जो जे सोल्युशन आहे बफर सोल्युशनचं तुम्ही जे चेक केलं, कॅलिब्रेशन केलं, ते तुम्ही कोणत्या कोणत्या पीएचला केलं? pH 4 आणि pH 7 ला. ह्या गोष्टी तर तुम्हाला लक्षात ठेवायच्या महत्वाच्या आहेत. आणि तुम्ही कशावरती केलं पीएच मेजरमेंट? तर डिजिटल पीएच मीटरचा या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून तुम्ही पीएच कॅल्क्युलेट केलाय. सगळ्यांच्या आले लक्षात? कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. समजतं ना? थोडस स्लो म्हणजे ते व्यवस्थित शांत सांगतायत, त्यामुळं मी ते ह्याच्यावरती पाठवते, ग्रुपवरती नाही पाठवत. आपलं क्लासरूम क्रिएट केली ना सरांनी, त्याच्यावरती शेअर करते किंवा मी दुसरी क्लासरूम क्रिएट करते, त्याच्यावरती नोट्स आणि ते सगळं पाठवून देते. ग्रुपवरती तुम्हाला नंतर सापडणार पण नाही. नोट्स आणि व्हिडिओ आहे किंवा काय असेल ते असाइनमेंट्स वगैरे पण मी त्याच्यावरती टाकून देते. ज्या व्हॅल्यूज सांगते मी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये पण, त्या पण महत्वाच्या आहेत. तुम्हाला तेच विचारलं जाणार आहे. डिजिटल पीएच मीटर यूज केलेलं आहे आपण. जी आपली रेंज आहे ती 6.5 8.5 आहे. ड्रिंकिंग वॉटरचा नॉर्मल पीएच सांगितलं. आणि ऍसिडिक कधी सूक्ष्म आहेत का? आकांक्षा आहेत का? आकांक्षा Yes, ma'am. जे आपलं त्यांनी सांगितलं ना व्हिडिओमध्ये, आपली रेंज ऍसिडिक आणि ऍसिडिक, बेसिक किंवा न्यूट्रल पीएच, ते तुम्ही सांगू शकताय का? आपली रेंज आहे ती 0 to 14 पर्यंत, बरोबर. 0 पासून स्टार्ट आणि 14 ला एंड आहे. तर 0 to 7 हे जर आपला पीएच आलं तर ते काय असेल? ते ऍसिडिक असतं. 7 to 14 हे 7 to 14 अल्कलाइन और बेसिक. बेसिक क्वेश्चन आहे ते, तुम्हाला अगोदर पण झालं असेल मे बी. चालेल. न्यूट्रल 7 ला जी तुमची व्हॅल्यू येते ती न्यूट्रल येते. चालेल, ठीक आहे. लेफ्ट झालं तर चालेल. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका प्रेझेंटी.
ताड वरपे कावळे पाटील लेफ्ट करा तुम्ही रोल नंबर टाकून. ऋतुजा कावळे आणि रोहित ताड लेफ्ट करा. मी बंद करते लिंक. नंतर तुमचे रोल नंबर टाकायला नाही येणार तुम्हाला.